एक अर्थशास्त्र म्हणजे काय? अ. पैशांचा अभ्यास. बी. संपत्तीचा अभ्यास. सी. दुर्मिळ साधनांचा उपयोग कसा करायचा याचा अभ्यास. डी. उद्योगांचा अभ्यास. उत्तर सी. 2. अर्थव्यवस्था म्हणजे काय? अ. सरकारचा खर्च. बी. देशातील उत्पादन, वितरण व उपभोगाची व्यवस्था. सी. फक्त शेती व्यवस्था. डी. फक्त उद्योग व्यवस्था. उत्तर बी. 3. भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? अ. भांडवलशाही. बी. समाजवादी. सी. मिश्र. डी. साम्यवादी. उत्तर सी. 4. जीडीपी म्हणजे काय? अ. देशाची एकूण लोकसंख्या. बी. देशातील एकूण उत्पन्न. सी. ठराविक काळात देशात उत्पादित अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. डी. सरकारचा एकूण खर्च. उत्तर सी. 5. जीडीपीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? अ. शिक्षकाचे वेतन. बी. डॉक्टराची फी. सी. घरगुती गृहिणीचे काम. डी. कार उत्पादन. उत्तर सी. 6. महागाई इन्फ्लेशन म्हणजे काय? अ. उत्पादन वाढ. बी. किंमती सतत वाढणे. सी. रोजगार वाढ. डी. चलनाची उपलब्धता वाढ. उत्तर बी. 7. आरबीआयचे मुख्य कार्य कोणते? अ. कर वसूल करणे. बी. नोटा छापणे व चलन नियंत्रण. सी. बजेट सादर करणे. डी. परराष्ट्र व्यापार नियंत्रण. उत्तर बी. 8. मौद्रिक धोरण कोण ठरवते? अ. भारत सरकार. बी. संसद. सी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. डी. योजना आयोग. उत्तर सी. 9. बेरोजगारी म्हणजे काय? अ. लोकसंख्या वाढ. बी. काम करण्याची इच्छा असूनही काम मिळणे. सी. कमी वेतन मिळणे. डी. अर्धवेळ काम. उत्तर बी. 10. भारतातील सर्वात मोठा रोजगार देणारा क्षेत्र कोणता? अ. उद्योग. बी. सेवा. सी. शेती. डी. व्यापार. उत्तर सी.